अफाट आहे आणि त्याचा आपल्याला सगळा काही परामर्श घेता येणं शक्य नाहीये, पण काही ठराविक त्यांच्या वाङ्मयाचा, त्याच्यातील तत्वज्ञानाचा आपल्याला थोडक्यामध्ये विचार करायचा आहे. पैकी आज आपण श्री संत गुलाबराव महाराजांनी षडदर्शनांची नवी उकल कशी केलेली आहे आणि या षडदर्शनांचा समन्वय कसा करून दाखवलेला आहे, समन्वय आणि नवी उकल याचा आपण आता विचार करत आहोत. तर आपल्याला कल्पना आहे की आपली एकंदर म्हणजे आस्तिक दर्शने ज्यांना म्हणतात, दर्शन म्हणजे शास्त्र, आपल्या 6 शास्त्र आहेत, आस्तिक 6 शास्त्र आहेत. आपल्याला नास्तिक शास्त्रांचा विचार नाही करायचा इथे, ज्याला दर्शन म्हटलं जातं. त्या सुद्धा आस्तिक 6 दर्शनामध्ये पुन्हा 2 दर्शनांच्या जोड्या आहेत, म्हणजे ते परस्परांना पूरक आहेत. उदाहरणार्थ सांख्यशास्त्राला योगशास्त्र पूरक आहे, न्यायशास्त्राला वैशेषिक शास्त्र पूरक आहे आणि पूर्व मीमांसेला उत्तर मीमांसा. तर अशा प्रकारे आपण या षडदर्शनावरती प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांनी समन्वय कसा साधलेला आहे, त्याच्यात ते दोष कसे दूर केलेले आहेत, त्याच्यामध्ये असलेले जे काही विरोधाभास आहे ते दूर करून त्यांचा समन्वय कसा साधलेला आहे. विषय फार मोठा आहे, परंतु थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे जेणेकरून प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचं समग्र वाङ्मय पाहण्याची जिज्ञासांना निश्चितपणे इच्छा झाल्याशिवाय राहणार नाहीये. आणि खरं पाहता हे वाङ्मय अजूनही फारसं अभ्यासकांच्या पुढे आलेलं नाहीये. तर आपण सुरुवात करूया. प्रथम सांख्य दर्शन याच्याविषयी महाराजांनी काय विचार मांडलेले आहेत. तर सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व, उत्तर, मीमांसा अशी ही 6 दर्शने आहेत. सांख्य योगावरती महाराजांनी खरं पाहता या प्रत्येक दर्शनाची उकल करताना आणि समन्वय साधताना प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी काही ग्रंथ लिहिलेले आहेत. सगळे मिळून त्यांचे सगळ्या विविध विषयावर सुमारे 130 ग्रंथ आहेत. सांख्य योगावरती त्यांचे मुख्य करून ग्रंथ आहेत सांख्य सुरेंद्र, सांख्य सार, श्रीधरोच्छिष्ट पुष्टी, सांख्य निरूपण आणि काही पत्र. तर आता सांख्याविषयी विचार करण्यापूर्वी हे पाहूया की हे सांख्य तत्वज्ञान कुठं कुठं आलेलं आहे. तर महाभारत, श्रीमद भागवत, सांख्य सूत्रे, सांख्य कारिका आणि त्याच्यावरील भाष्य यामध्ये सांख्य दर्शन तत्वज्ञान विखुरलेलं आपल्याला दिसून येईल. शिवाय कपिल मुनींचा हा 6 अध्यायांचा सूत्र ग्रंथ आणि ईश्वर कृष्णांच्या कारिका ह्या देखील सांख्य दर्शनावरती आहे की ज्यांच्यामध्ये केवळ सांख्य प्रतिपादित केलेलं आहे. याशिवाय श्रीमद भागवताचा 3रा स्कंद, ज्यामध्ये भगवान कपिलांनी आपली माता देवहूती यांना सांख्य उपदेश केलेला आहे. कपिल गीता असं त्या गीतेचं नाव आहे. भगवद्गीतेमध्ये तर सांख्य तत्वज्ञान भगवंतांनी मांडलेलेच आहे, विशेष करून 2ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. आणि गुलाबराव महाराजांनी या सगळ्यांचा अभ्यास करून त्याची उकल केलेली आहे. तर सांख्य म्हणजे काय, संख्येमध्ये ज्याची गणना केलेली आहे असं तत्व म्हणजे सांख्य. संख्येत गणलेलं ते सांख्य. किती संख्येमध्ये, कुणी 25 म्हणतात, कुणी 36 म्हणतात, कुणी 84 म्हणतात, पण प्रामुख्याने 25 तत्व, ज्या 25 तत्वांचा उल्लेख अगदी सांकेतिक भाषेमध्येच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये केलेला आहे. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्वे काळा डावी हरी. तर 7, 5, 3, 10 मिळून झाले 25. 25 तत्वांची परिगणना करणं म्हणजे सांख्य. कोणती 25 तत्वे आहेत ही? प्रकृती, पुरुष, महत, अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूते, मन, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, ही झाली 24 तत्वे. आणि त्याच्यामध्ये पुरुष एक 25वा. अशी ही 25 तत्वांची गणना ज्या दर्शनाने, शास्त्राने केलेली आहे
सांख्य. पण केवळ संख्या एवढाच अर्थ होईल का? नाही. मग महाराजांनी काय अर्थ सांगितलाय? गुलाबराव बोलतोय ना, प्रज्ञाचक्ष गुलाबराव महाराजांनी अर्थ काय सांगितला बघू बरं आपण. गुलाबराव महाराज सांगतात सम्यक ख्याती सांख्य, म्हणजे सम्यक दर्शन करून देतं ते सांख्य. नुसतं अंकाशी या सांख्याचा संख्येचा आहे 25 म्हणून संबंध जरी असला तरी सुद्धा गुलाबराव महाराज मात्र वेगळीच व्याख्या करतात. गुलाबराव महाराजांनी काय व्याख्या केली बघा. अंक संख्येचा काही सांख्यशास्त्र विषय नाही, सम्यक दर्शनाची लवलाही सांख्यत्वे इथ बोलिले. म्हणजे सम्यक दर्शन म्हणजे सांख्य दर्शन. केवळ 25 अंक संख्या म्हणून सांख्य नाही, तर सम्यक दर्शन. शुद्ध आत्मतत्वाच्या निर्गुण निराकार साक्षी स्वरूपाचे यथार्थ ज्ञान सांगणारे ते सांख्यशास्त्र, असं महाराज म्हणतात. शुद्ध आत्मतत्वाच्या निर्गुण निराकार साक्षी स्वरूपाचे, बघा साक्षी स्वरूपाचे ते पण निर्गुण निराकार, त्याचं यथार्थ ज्ञान ज्या शास्त्रांनी सांगितले ते शास्त्र म्हणजे सांख्यशास्त्र. म्हणजे शुद्ध आत्मज्ञान प्रतिपादक शास्त्र म्हणजे सांख्यशास्त्र होय. सांख्यशास्त्र सांगितलं कुणी? तर कपिल मुनींनी. मग पुन्हा अनेक विद्वानांचे वाद निर्माण झालेले आहेत. कपिल 1 की 2? खरं पाहता इथंही समन्वय केलेला आहे गुलाबराव महाराजांनी. ते सांगतात जरी कपिल 2 वाटत असले, शंकराचार्यांनी पण 2 सांगितलेले आहे, पण ते एकाच भगवंताचे 2 विग्रह आहेत. म्हणजे कपिल एकच आहेत, भगवंताचे हे 2 वेगळे वेगळे विग्रह आहेत. खरं पाहता कपिल एकच आहे. काय झालं माहिती का, ज्यावेळेस आपल्या भारतावरती इंग्रजांची सत्ता आली आणि मग इंग्रजांनी त्यांच्या भौतिक विद्येने काय केलं, भौतिक विद्येने त्यावेळेचे सगळे विद्वान पंडित अगदी म्हणजे त्या विद्येने प्रभावित झाले. आणि मग त्यांनी काय केलं, आपली अभौतिक असलेली भारतीय अध्यात्मविद्या जी आहे त्या विद्येला कमी लेखू लागले आपले तत्कालीन पंडित लोक. आणि काय झालं, ज्याला उलट घडणं म्हणतात, अव्यापारेषु व्यापार. कोणता? तर भारतीय अभौतिक अध्यात्म विद्येची परीक्षा घ्यायची असेल, कसोटी घ्यायची असेल, अभ्यास करायचा असेल, तर इंग्रजांच्या भौतिक विद्येने तो करायचा. म्हणजे विरोधाभास दिसला की लगेच इंग्रजांच्या पद्धतीने काय आहे, जर विरोधाभास कुठं असेल तर त्याच्यातल्या एकाला खरं म्हणा आणि दुसऱ्याला खोटं म्हणा, म्हणजे त्याला प्रक्षिप्त म्हणा असं म्हटलं जातं. मग बघा काय घडलं बघा याच्यानंतर. अलीकडे एवढे वाद का निर्माण झाले? म्हणजे आपले मागं मोरे सरांनी हा विषय मांडला होता बघा त्यांच्या व्याख्यानातून, की ज्ञानेश्वरी 1 की 2, म्हणजे ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानेश्वरी वेगळे असतील, अमृतानुभव सांगणारे ज्ञानेश्वरी वेगळे असतील, आणि माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी म्हणणारे ज्ञानेश्वर आणखीच कोणतरी वेगळे असले पाहिजे. हा आपल्या विद्वान पंडितांच्या बुद्धीचा झालेला भ्रम, हा त्या इंग्रजांच्या त्या भौतिक विद्येचा परिणाम आहे. खरं पाहता ज्ञानेश्वरी एकच आहे, 2, 3 वगैरे नाही. तोच प्रकार गीता सांगणारा श्रीकृष्ण वेगळा असला पाहिजे, रासक्रीडा खेळणारा कृष्ण वेगळा असला पाहिजे, गोकुळात चोरी करणारा कृष्ण आणखीच कोणतं तरी वेगळा असला पाहिजे. ह्याला प्रक्षिप्तवाद म्हणतात. आणि ह्या इंग्रजांचं वैशिष्ट्य असं आहे, ते सांगतात प्रक्षिप्तवादामध्ये एकाला पूर्ण खोटं ठरवायचं आणि एकालाच खरं ठरवायचं. म्हणजे जर गीता सांगणाराच कृष्ण खरा असेल तर गोकुळातला कृष्ण खरा नसेल, तो खोटा असला पाहिजे. म्हणजे ज्ञानेश्वरी सांगणारे ज्ञानदेव असतील तर अभंग गाणारे ज्ञानदेव नसतील. होय, म्हणजे मोठे मोठे पंडित लोक सुद्धा या आंग्लविद्या विभूषित भौतिक विद्येने कशी त्यांची बुद्धी सुद्धा मूढ झाली होती हे आपल्या लक्षात येईल. कपिल 1 की 2? कपिल एकच. सिद्धानाम कपिलो मुनिही. इथे बघा ज्ञानेश्वरीमध्ये बघा मौली वर्णन करतात, ज्या मार्गा ते जगी सांख्य म्हणती योगी,
जयाचे भाटिवे लागी मी कपिल झालो. म्हणजे विभूती योगामध्ये माऊलींनी वर्णन केलेलं आहे. मग कपिल अनेक असं तरी पूर्वी का म्हटलं गेलं असावं? तर महाराज म्हणतात, महर्षी कपिल. कपिल हे कोण होते? महर्षी होते. म्हणजे ऋषी आणि महर्षी मध्ये फरक आहे. बाकीचे ऋषी होते कारण ते वेदांच्या एका अंशाचे द्रष्टे होते, पण कपिल महर्षी होते कारण ते वेदांच्या सर्व अंगांचे द्रष्टे होते. म्हणून आपल्याला त्या वेगवेगळ्या अंगामध्ये इथे कपिलांचा उल्लेख येतो असं म्हटल्यावरती काय होतं? आपल्याला वाटतं कपिल अनेक कपिल असले पाहिजे. कपिल अनेक नाहीत, तर वेदांच्या अनेक अंगांचे द्रष्टे पण त्यांच्या का असल्यामुळे कपिल आपल्याला अनेक वाटतात. कपिल एकच होऊन गेलेले आहे. तर मग यांनी युक्तिवाद काय काढला? म्हणजे ही आंग्लविद्येच्या सिद्धांताप्रमाणे, इंग्रजांच्या सिद्धांताप्रमाणे ते सांगतात नाही, मग ही शास्त्र ना पूर्वी प्राथमिक स्वरूपात असली पाहिजे आणि नंतर मग ती विकसित होत गेलेली आहे आणि तसे अनेक कपिल निर्माण झाले असतील. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज सांगतात की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उत्क्रांती नसते. मग असंही म्हणता येईल, भगवंताने गीता सांगितली असं सुद्धा वाद घातला बघा काही लोकांनी, की गीता फक्त दुसऱ्याच अध्यायापर्यंत सांगितलेलं आहे, बस भगवंताचा श्रीकृष्णाचा संवाद एवढा झालेला आहे. मग त्याच्यात उत्क्रांती होत गेली, बदल होत गेले, त्याच्यात काहीतरी भर पडत गेलेली आहे असं नसतं. हा, विचाराचा विस्तार होत जाईल, विचारांचा विस्तार होत जाईल, परंतु मूळ सिद्धांत कधीच बदलणार नाही, हे लक्षात ठेवायचं. असं म्हणजे कपिल एक आहे हा समन्वय महाराजांनी घालून दिलेला आहे. आपण मागे त्यांच्या चरित्रामध्ये बघितलं की प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांना समन्वय महर्षी असं म्हटलं जातं. आता सांख्य हे सेश्वर की निरीश्वर? सेश्वर म्हणजे ईश्वराला मानणारे, निरीश्वर म्हणजे ईश्वराला न मानणारे. असं पाहता सांख्य हे ईश्वराला मानत नाही, ते 24 तत्व अधिक पुरुष असं मानतात. परंतु गुलाबराव महाराज सांगतात सांख्य सेश्वरही आहे, निरीश्वरही आहे, दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. म्हणून तसं आपल्याला वाटतं. ईश्वर नाही असे सांख्य सांगते व सांख्य तत्वावर लक्ष केंद्रित करते. बघा, सुरुवातीला सांख्यांनी काय केलं? ईश्वर नाही, बस फक्त सांख्य तत्वाचंच आपण चिंतन करा. का बरं? तर मनात परिपूर्ण वैराग्य निर्माण व्हावं म्हणून आधी थोडा वेळ ईश्वर बाजूला ठेवलेला आहे आणि सांख्य तत्व समजून घ्यायचे आहेत. मग कपिल मुनी हे ईश्वरी अवतार आहेत अशा नंतर सांगितलं का? तर वैराग्यानंतरच ती भक्ती निर्माण व्हावी म्हणून सांख्य सेश्वर आहे असंही सांगितलेलं आहे. म्हणजे निरीश्वर म्हटल्याने सांख्य कमी ठरत नाही आणि शेश्वर ठरल्याने उच्च ठरत नाही अशातला भाग नाही. तर सांख्य शेश्वरे आहे, निरीश्वरे आहेत. काही ठराविक टप्प्यापर्यंत निरीश्वर मानले कारण तोपर्यंत चित्तामध्ये वैराग्य निर्माण होणं आवश्यक होतं आणि त्याच्यानंतर मग जी भक्ती दृढ होण्यासाठी सांख्य ईश्वर आहे, भगवान श्री विष्णूचा अवतार आहे, 24 अवतारापैकी एक आहेत, म्हणजे भक्ती दृढ व्हावी हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. आता सांख्यांनी अनेक पुरुष मानलेले आहेत, पुरुष बहुता मानले. का बरं मानले पुरुष बहुता? बघा, आपल्याला पुरुषापर्यंत अनुभव येतो. ही सर्व सृष्टी आपल्याला विभिन्न वाटते, तुम्ही आम्ही सगळे आपल्याला एकमेकांपासून वेगळे वाटतो, पण एका ईश्वराचा कधी आपल्याला अनुभव आलाय का? सामान्य जीवाला ईश्वर आहे एवढं आपण म्हणतो, परंतु अनुभव येतोय का? मग येत नाही म्हणून ईश्वर नाही म्हटलं तर काय बिघडलं? थोड्या वेळ सांख्यांनी ही भूमिका घेतलेली आहे, पण गुलाबराव महाराज सांगतात की ही भूमिका सांख्यांनी का घेतली? म्हणजे सांख्य योग्यांनी, सांख्यशास्त्राने, की सांख्यशास्त्र असं सांगतं की अरे बाबाने तू आधी ही सगळी प्रकृती समजून घे, ही काय 24, 25, 36, 84 काय असेल ते तत्वे सगळी समजून घे. हो, सगळा विस्तार बघा. आपण ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी 36 तत्व फार सुंदररित्या सांगितलेले, जरूर पहा. आपण सांख्यांप्रमाणे आधी प्रकृती समजून घ्यायची का? प्रकृतीचा अनुभव घ्यायचा. कशामुळं? वैराग्य निर्माण व्हावं मुळे. कशाने वैराग्य निर्माण होईल?
नाशिवंत जे आहे हे शाश्वत नाही हे कळायला पाहिजे, म्हणून आधी प्रकृती निर्माण केली. थोड्या वेळ तो ईश्वर बाजूला ठेव, ईश्वराचा नंतर विचार कर. आधी जे अनिश्वर आहे म्हणजे जे काय म्हणले की नाशिवंत आहे ते आधी समजून तर घे. मग एकदा कळलं की मी जे जाणली प्रकृती ही शाश्वत नाही, ही अनादी आहे पण शांत आहे, मग आपोआप हिचा निर्माता कोण तर ईश्वर. तो ईश्वर कळतो. म्हणून अशा भूमिकेतून अशा टप्प्यातून सांख्यशास्त्राने त्याची मांडणी केलेली आहे. जगत पहिल्यांदा सत्यच वाटणार आपल्याला, कारण का अज्ञान आहे तोपर्यंत प्रकृती ही सत्य वाटणार. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत प्रकृती माना, असं म्हटले महाराजांनी. प्रकृती माना. मग विवेक वैराग्याच्या अभ्यासाने व्यतिरेक आत्मज्ञान होते आणि प्रकृती खोटी आहे असा अनुभव येतो. मग प्रकृतीचा निर्माता जो कोण आहे तोच खरा आहे, अर्थात तोच ईश्वर. म्हणजे बघा, इथे गुलाबराव महाराजांनी सांख्यामधल्या विविध असलेल्या वादांचा, वेगवेगळ्या परस्पर विरोधी मतांचा समन्वय साधून प्रकृती सत्यता, पुरुष बहुता, ईश्वर भिन्नता यांचा त्याग करा म्हटलेला आहे. आणि वेदांत दर्शन प्रणित अद्वैत तत्वाचा मग साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे थेट अद्वैत तत्वाचा साक्षात्कार सामान्य माणसाला नाही होऊ शकत. त्याने आधी सांख्यशास्त्राचाच अभ्यास केला पाहिजे, प्रकृती समजून घ्यायला पाहिजे, पुरुष समजून घ्यायला पाहिजे. ते पुरुष सुद्धा मूळ एकाच ईश्वराचे प्रतिबिंब आहे, स्वरूप आहे. हे हळूहळू पुढे लक्षात येईल. अद्वैताकडे जाण्यापूर्वी द्वैताच्या अभ्यासातूनच पुढे जायला पाहिजे, हे सांगायचं आहे. आता इथपर्यंत हा समन्वय मोठा विचार केलाय महाराजांनी, पण आता आपल्याला आपल्या एकंदर वेळेप्रमाणे त्याचा विचार थोडक्यामध्ये करायचा आहे. आता योग दर्शनाकडे आपण येऊया. आता सांख्याला पूरक योग दर्शन आहे. खरं पाहता असा नियम आहे, आपल्याला जर षडदर्शनांचा अभ्यास करायचाच असेल तर आधी सांख्यशास्त्राचा अभ्यास करावा, मग योग दर्शनाचा अभ्यास करावा. आधी न्यायशास्त्राचा अभ्यास करावा, मग वैशेषिक अभ्यास करावा. आधी पूर्वमीमांसा अभ्यासावी, मग उत्तरमीमांसा अभ्यासावी, कारण दोन्ही परस्परांना पूरक आहे. आता सांख्य आणि योग ही जी जोडी आहे त्याच्यातल्या पहिल्याचा आपण विचार केला. आता योग दर्शनाचा विचार करूया. सांख्य आणि योग यांची ही जोडी मांडली जाते, कारण आत्म अनात्म विवेकाने पुरुष कळला. कशाने कळला? सांख्यशास्त्राच्या अभ्यासाने. काय कळला? पुरुष कळला. कसा कळला? जो प्रकृतीहून भिन्न आहे. म्हणजे आत्म अनात्म विवेकाने प्रकृतीहून भिन्न असलेला पुरुष कळला. ठीक आहे, पण कळून काय उपयोग आहे का? आता पुढे तो प्राप्त करून घ्यायचा आहे ना. मग त्याच्या प्राप्तीसाठी जी साधना करायची त्यासाठी योगशास्त्राची गरज आहे. म्हणजे सांख्याला जोडून योग आला की नाही बघा. म्हणजे पुरुषाच्या प्राप्तीसाठी, ईश्वराच्या प्राप्तीसाठी, हवं तर आपण आत्मप्राप्तीसाठी म्हणू, भगवत प्राप्तीसाठी सुद्धा म्हणू, योग दर्शनाची गरज आहे. सांख्य म्हणजे तुम्हाला फक्त ज्ञान कळलं. आता योग काय करणार आहे? ते ज्ञान तुम्हाला अनुभवाच्या पातळीवरती, साक्षात्काराच्या पातळीवरती आणून देण्यासाठी जी साधना करायला पाहिजे. कोणती? अष्टांग योगाची यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी वगैरे. तर ह्या योगशास्त्रावर सुद्धा प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी हा विचार मांडण्यासाठी 8 ग्रंथ रचलेले आहेत. गुलाबराव महाराजांचे जवळजवळ 130 ग्रंथ आहेत. योग दर्शनावर त्यांनी कोणते ग्रंथ रचले बघा? योग प्रभाव, निधिध्यासन प्रकाश, ध्यान योग दिवकर, हिरण्य योग, योगांगमय लक्षण, कुंडलिनी जगदंबा, सोपान सिद्धी इत्यादी त्यांचे ग्रंथ आहेत योगशास्त्रावरती. आता पतंजल मुनींनी योगशास्त्र रचलेलं आहे. आपण बघितलं सांख्यशास्त्र हे कोणी रचलेलं आहे? सांख्यशास्त्र हे कपिल मुनींनी, आणि योगदर्शन कोणी? पतंजली मुनींनी. पतंजली कोणाचे अवतार आहेत? जसं सांख्यशास्त्राचे कपिल मुनी हे भगवंताचे अवतार आहेत, मग पतंजली मुनी हे शेषाचे अवतार आहे. म्हणजे त्यांना सुद्धा भगवान शेष म्हटलं जातं. ज्या शेषावर भगवान विष्णू पोहलेले असतात ते शेषनारायण हे पतंजल मुनींचे अवतार आहेत.
मग ह्यांनी कोणत्या कोणत्या रूपामध्ये अवतार कार्य केलं? कुणी? भगवान शेषांनी. भगवान शेषांनी वेगवेगळ्या वेगवेगळ्या अवतारामध्ये, विशेष करून राम आणि कृष्ण अवतारामध्ये शेष आहेतच. परंतु आयुर्वेदामध्ये जी चरक संहिता आहे, ही चरक संहिता चरकाचार्यांनी लिहिली. हे चरकाचार्य म्हणजे शेषाचे अवतार आहेत. काय केलं ह्या अवतारामध्ये शेषांनी? तर शरीर शुद्धी आणि रोग निवारणाचा उपाय सांगणारा आयुर्वेदातील अत्यंत महान ग्रंथ चरक संहिता लिहिलेली आहे. याशिवाय पतंजल मुनींनी व्याकरणाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे हे सुद्धा भगवान शेषांचाच अवतार पतंजली. व्याकरणाची निर्मिती का केली? तर वाचेचे दोष नाहीसे करण्यासाठी व्याकरणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शुद्ध वर्ण, शुद्ध उच्चार येणं अत्यंत आवश्यक आहे. पण पुढे बघा, श्रीराम अवतारामध्ये लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे. हो, सेवा कशी करावी, सेवेचं अत्यंत महत्वाचा आदर्श जर बघायचा असेल तर लक्ष्मणाकडे बघता येईल. लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार. श्रीकृष्ण बंधू बलराम हे सुद्धा शेषाचा अवतार. कारण त्यांनी नीती कशी शिकवायची, नीतीचा आदर्श बलराम दादांनी शिकवलेला आहे. शिवाय आता जे योग दर्शन आपण म्हणतो, त्या योग दर्शन निर्माते शेषावतार. योग दर्शनाचे निर्माते कोण आहे? शेषावतार, ज्यांचा आता आपण विचार करत आहोत. त्यांनी परमेश्वर प्राप्तीचे साधन काय सांगितले? आता ज्याचा आपण विचार करतो योग दर्शन, हे परमेश्वर प्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे. योगाची साधना करणारे, विशेषतः अष्टांग योगाच्या किंवा या प्राणायामादी आसनादी योगाच्या वर्गामध्ये ही प्रार्थना म्हटली जाते बघा. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनां पतंजलिं प्रांजली मानतोस्मी. इथे पतंजलीला नमस्कार केलेला आहे. आता एक महत्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच जणांना शंका निर्माण होते की पतंजल मुनींनी आधी समाधीपाठ सांगितला आणि नंतर साधनपाठ सांगितलं, असं का बरं? आधी समाधीपाठ सांगितला, नंतर साधनपाठ सांगितला. खरं म्हणजे खरा क्रम कसा आहे माहिती का? आधी साधन सांगावं लागतं आणि मग साध्य प्राप्तीचा विचार करावा लागतो. बघा ना, भगवद्गीतेच्या अध्याय 6व्यामध्ये काय केलंय? आधी समाधीचं वर्णन, म्हणजे आधी 6व्या अध्यायामध्ये त्यांनी साधन सांगून पुढे समाधी सांगितलेली आहे. पण इथं उलटा क्रम दिसतोय. पतंजल मुनी असं का करावं? आधी समाधी पाठ सांगितला, नंतर साधन पाठ सांगितला. याचं कारण असं आहे, आधी समाधी पाठ का सांगितला? तर मन स्थिर करण्याचे उपाय आधी कळावे म्हणून. मन स्थिर कसं करायचा, चित्त स्थिर कसं करायचं वगैरे हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे? तर समाधी पादामध्ये सांगितलेलं आहे आणि नंतर साधन पाठ सांगितलेलं आहे. आता याचा समन्वय गुलाबराव महाराज कसा करतात बघूया. याचं उत्तर गुलाबराव महाराजांनी काय दिलं ते बघूया आपण. महाराज सांगतात, ज्याच्या चित्ताची एकाग्र भूमिका साधली गेलेली आहे. बघा, ज्याच्या चित्ताची एकाग्र भूमिका साधली गेलेली आहे त्याने आधी समाधीपाद आचरावा आणि ज्याचं चित्त अजून चंचलच आहे त्याने आधी साधनपाद आचरावा. म्हणून इथल्या क्रमांक न पाहता त्यांनी अधिकाराप्रमाणे काय करावं ते सांगितलेलं आहे. सांख्यांच्या 25 तत्वामध्ये ईश्वर मिळवला. आता बघा, आता आपण ईश्वर मिळवायचा बघा. सांख्यांचे 25 तत्व म्हणजे प्रकृतीचे 24 तत्व अधिक 1 25वा पुरुष, त्याच्यामध्ये ईश्वर मिळवला की झालं योगदर्शन शास्त्र तयार. आता योगदर्शन शास्त्रातला ईश्वर कमी केला की सांख्यशास्त्र उरलं. मग योगाचा अधिकारी कोण? खरं पाहता योगाचे अधिकारी सगळेच आहेत. आता असं पण म्हटलं जातं की विरक्ती अंगी जर बांधली नसेल तर योगाभ्यास करूच नये. म्हणजे ज्याला विरक्ती अंगी बांधलेली आहे तोच योगाचा अधिकारी. मग विरक्ती बांधण्याचा उपाय काय? अर्थातच आधीचं सांख्य दर्शन.
सांख्य दर्शनाच्या अध्ययनाने, आचरणाने विरक्ती अंगी बांधते आणि मग तो योगाचा अधिकारी होतो. पण थोडस आणखी सोपं करून सांगतात प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज. ते सांगतात योगाची जो इच्छा करतो तो योगाचा अधिकारी. बघा किती सोपं केलं त्यांनी. योगाची ज्याला इच्छा झालेली आहे तो योगाचा अधिकारी. मग योगेच्छा धरून दृढ निश्चयाने योग मार्गावर आरूढ होता येतं. पण नुसत्या योगाच्या इच्छेने काही होत नाही. त्यासाठी मग सगळ्या पथ्यांचं, नियमांचं पालन करणं, काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे, हे मात्र निश्चित. आता योग मार्ग म्हटला म्हणजे मग चक्रे आली, कुंडलिनी शक्ती आली. ते चक्रांना जे प्लेक्सस म्हणतात ना, प्लेक्सस, हे गुलाबराव महाराजांना मान्य नाही. त्यानंतर तुम्ही ज्याला प्लेक्सस म्हणतात म्हणजे चक्र म्हणतात ते प्लेक्सस नाही. हे नंतर ह्या इंग्रजाळल्या लोकांनी त्यांच्या बुद्धीने ही नावं तयार करून घेतलेली आहे. ते म्हणतात मुळात अशी चक्र ही कुंडलिनी शक्ती वगैरे कशानेही दिसत नाही. ती मनाच्या तीव्र भावनेने चक्रे शरीरात प्रकट होतात आणि ती त्या ध्यानामध्ये दिसलेल्या त्या आकृत्या आहेत. प्रत्यक्ष तशी काही चक्र आपल्या शरीरामध्ये, इथं हे चक्र एखादी मांसल गाठ असावी वगैरे असं काही नाहीये. तेव्हा कुंडलिनी, षटचक्रे, सुषुम्ना नाडी इत्यादींचे शरीरातील जे स्थान आहे ते मनाच्या एकाग्रतेमुळे प्रत्ययास येतात. त्यांचे तसे पाहता अस्तित्व शरीरात दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही, कारण त्या मनोमय नाड्या आहेत. या योगदर्शनाचा समन्वय किंवा उकल करत असताना महाराजांनी सांगितलं की वास्तविक हठयोग नाही जमला तर मग राजयोग करावा. कारण का हठयोग हा विशेष करून शरीराला धरून आहे आणि राजयोग हा विशेष करून मनाला धरून आहे. पण याचा अर्थ हठयोगाच्या विरुद्ध राजयोग आहे असं नाहीये. तर हठयोगात जितकी वैराग्याची गरज आहे तितकीच राजयोगात सुद्धा वैराग्याची गरज आहे, कारण दोन्हीही साधना परस्परांना पूरक आहे. काही लोक हठयोग आणि राजयोगामध्ये विरोधाभास दाखवतात, तसं नाहीये. बरं, ज्याला हठयोग राजयोगाच्या मार्गाने नाही प्रवास करतायत मग त्यांच्यासाठी ध्यान योग सांगितलेला आहे. ध्यान योगाने म्हणजे थोडक्यात वरच्या हाताने राजयोगाला हे विकल्प दिलेला आहे ध्यान योग म्हणजे. कारण का गीतेतही भगवंतांनी म्हटलेलं आहे ध्यानेन आत्मनी पश्यन्ति. मग बरं झालं, खूप सोपं झालं. तो हठयोगही नको, राजयोगही नको, पण ध्यान योग दिवाकर नावाचा महाराजांचा ग्रंथ आहे, गुलाबराव महाराजांचा ग्रंथ आहे, आपण जरूर मिळवा. ध्यान योग दिवाकर 6 अध्यायांचा ग्रंथ आहे. त्यातही महाराज सांगतात जरी तुम्ही हठ आणि राजयोग सोडून ध्यान योगाकडे जात असाल तरी सुद्धा इथे सुद्धा वैराग्य पाहिजेच. वैराग्य नसताना तुम्ही कुठल्याही योगाचा अवलंब करत असाल तर तो साध्य होणार नाही. आणखी एक योग आहे ज्याला स्वप्न योग म्हटलं जातं. स्वप्न योग, ज्याला हिरण्य योग असं पण म्हटलं जातं. ह्या हिरण्ययोग या ग्रंथावरती आमचे परमपूज्य श्रीदादा कवडे यांनी फार मोठं लेखन केलेले, आपण ते ग्रंथ अवश्य वाचा. तर त्या हिरण्ययोगाचे 4 अध्याय महाराजांनी रचलेले आहेत. त्याच्यात त्यांनी स्वप्नयोग सांगितलेला आहे की साधकाला जी स्वप्न पडतात त्याच्यातली सत्वगुणी स्वप्न फार महत्वाची असतात. त्याप्रमाणे अनुसंधान त्यांनी साधावं, त्या स्वप्नांचा संकेत समजून घ्यावा आणि तशी साधना करावी. आता त्यासाठी काय करायला पाहिजे तर महाराजांचा हिरण्ययोग नावाचा ग्रंथ आपण वाचा, म्हणजे स्वप्नयोग आपल्याला काय तो कळून येईल. म्हणजे स्वप्नामध्ये संत, सद्गुरू, ईश्वराचं दर्शन होणं, याला महाराजांनी यथार्थ स्वप्न म्हटलंय. या व्यतिरिक्त जी स्वप्न आहेत ती यथार्थ स्वप्न ठरत नाही, त्यांचा विचार करू नये. तेव्हा स्वप्नयोगामध्ये विचार सांगायचा तर जसं बुधकौशिक ऋषींना भगवान शंकरांनी स्वप्नामध्ये रामरक्षा सांगितली, स्तोत्र सांगितलं आणि जागे झाल्यावरती भगवान शंकरांनी ते सांगितलेलं स्तोत्र स्मरणात आणून बुधकौशिक ऋषींनी लिहून काढलं, जे स्तोत्र आपण वाचतो. जसं तुकोबरायांना स्वप्नामध्ये येऊन बाबाजी चैतन्यांनी उपदेश दिलेला आहे, मंत्राचा उपदेश स्वप्नात दिलाय.
पण प्रत्यक्ष जीवनात महाराजांनी तोच मंत्र आचरणामध्ये आणला. मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश असं ते स्पष्ट म्हणतात. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर, भोजना मागती तूप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. इथं स्वप्ना माझी म्हटले, काय कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. आणि पुढे म्हटले, बाबाजी आपोले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. पण कुठं? स्वप्नात. मग स्वप्नातला तो मंत्र महाराजांनी अभ्यासासाठी निवडला. म्हणजे स्वप्न योगाने सुद्धा अभ्यास करता येतो असं गुलाबराव महाराज सांगतात. संत मीराबाईंनी सुद्धा स्वप्नामध्ये श्रीकृष्णाला वरलेला आहे. तेव्हा ह्या योगाची अनेक वैशिष्ट्ये महाराजांनी त्यांच्या या समन्वय करताना उकल करताना सांगितलेले आहे. महाराज सांगतात की ज्ञानाने संचित जळते. बघा, ज्ञानाने संचित जळते. सर्व कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. समाप्यते असे भगवंतांनी म्हटलेलं आहे. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात होते तथा असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञानाने संचित कर्म जळतं. ज्ञान झाल्यामुळे क्रियमान कर्म बाधित होतं, पण प्रारब्ध मात्र ज्ञानाला भोगावंच लागतं. इथे महाराज सांगतात ते प्रारब्ध सुद्धा योगाने जळून जातं, नष्ट होतं. बघा आता ज्या प्रारब्धाला अटळ म्हटलेलं आहे. आणखी एक महाराज उपाय सांगतात. योगमार्गाने जसं प्रारब्ध नष्ट होतं, संचित क्रियामान तर जातच जातं, ते तर उरते नाही, पण प्रारब्ध सुद्धा उरत नाही. तसं भगवत भक्तीमध्ये भगवत प्रेमामुळे चित्त प्रारब्ध भोगण्यासाठी देहावर येतच नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. कसा बरं नाश होईल? तर हा असा नाश झाला. कसं काय? तर भक्तीमध्ये भगवंताच्या अतीव प्रेमामुळे भक्ताचं चित्त देहभाव विसरून गेल्यामुळं प्रारब्ध भोगण्यासाठी चित्त देहावर नसतंच. मग ते प्रारब्ध नष्ट झाल्यासारखंच नाही झालं का? महाराज सांगतात पुढे समाधीबाबत. महाराज सांगतात योगदर्शनामध्ये की समाधीचे काही प्रकार आहेत. आपोआप व्युत्थान पावणारी समाधी असते, दुसऱ्याकडून व्युत्थान पावणारी समाधी असते. आता बहुधा आपोआप व्युत्थान पावणारी समाधी बहुतेकांची असते, पण दुसऱ्याकडून व्युत्थान पावणारी समाधी अशी असते की भक्त प्रल्हाद याला ज्यावेळेस समाधी लागली त्यावेळेस 10,000 वर्ष तो समाधीमध्ये होता. त्यामुळे इकडे आसुर खूप माजले होते, कारण प्रल्हाद दिशे समाधीमध्ये होता. त्यावेळेस भगवंताने प्रल्हादाला शंखनाद ऐकविला आणि समाधी व्युत्थान पावलेली आहे. याला म्हणतात दुसऱ्याकडून समाधी व्युत्थान पावणं. आणि तिसरा प्रकार आहे व्युत्थानरहित समाधी. म्हणजे म्हटलं तर व्युत्थान अवस्थेमध्ये असून सुद्धा अखंड समाधी आहेच, जी आमच्या संतांनी भोगलेली आहे. अखंड चालती बोलती समाधी जिला म्हटलेलं आहे. आणि योग वासिष्ठ ग्रंथामध्ये हे व्युत्थानरहित समाधी शिखिध्वज नावाच्या राजाला प्राप्त झाल्याचा उल्लेख आहे. या व्यतिरिक्त स्वतः श्री गुलाबराव महाराजांनी स्वतः समाधीचे 2 नवीन प्रकार सांगितलेले आहेत. समाधीचे 2 नवीन प्रकार सांगितलेले आहेत. कोणते ते बघा. त्वंपदनिष्ठ समाधी आणि तत्पदनिष्ठ समाधी. तत्त्वम हे महावाक्याचे 2 पद आहेत. त्वंपदनिष्ठ समाधी म्हणजे निर्गुण नामरहित समाधी, नामरूपरहित समाधी. आणि समाधी म्हणजे सगुण साकार भक्ती मार्गाची समाधी. ह्याचा आपल्याला विचार पाहायचा असेल तर श्री महाराजांचा ग्रंथ आहे ज्याचं नाव आहे प्रिय लीला महोत्सव, त्याच्यामध्ये आपण बघा. पुढे महाराज सांगतात की ज्ञान्यांना समाधी स्थितीमध्ये वेद ऐकू येतात. खरं पाहता ज्याला शब्द संयम म्हटलेला आहे त्या संयमाने योग्यांना फार तर दशनात ऐकू येतील, पण वेदना ऐकू येणार. पण गुलाबराव महाराज सांगतात ईश्वर प्रणिधान पूर्वक जो प्रणवाची धारणा करून प्रणवावर संयम करत असेल तर तिला दशनात तर सोडाच, पण वेदातले मंत्र सुद्धा ऐकू येऊ लागतात. हे वैशिष्ट्य आहे. तेव्हा या तत्वमसी महावाक्याने शोधन कसं करायचं हे महाराज सांगतात की सांख्यशास्त्राच्या अभ्यासाने त्वम पदार्थाचे शोधन करावे, योगदर्शनाच्या अभ्यासाने
पदार्थाचे शोधन करावे आणि वेदांताच्या अभ्यासाने तत् आणि त्वमचं अशी पद जी आहे म्हणजे ऐक्य करायचं आहे ते वेदांताने करावं. म्हणजे काय की योग, ज्ञान आणि भक्ती तिन्हीने ब्रह्माकार होता येतं, व्हायचं असतं. कसं? महाराज म्हणतात, ध्यानाने ब्रह्माकार चित्त करणे हा योग. ध्यानाने ब्रह्माकार चित्त करणे हा योग. ज्ञानाने ब्रह्माकार चित्त करणे हा हे ज्ञान. आणि परमप्रेमाने अखंड ब्रह्माकार चित्त करणे म्हणजे भगवत आकार चित्त करणे ह्याला म्हणायचं भक्ती. तिन्हींचा समन्वय साधायचा असतो. म्हणजे सांख्य आणि योग यांच्या अभ्यासाने भक्ती आपोआप परिपुष्ट होत असते. आता आपण पुढच्या 2 शास्त्रांचा विचार करूया. इथपर्यंत सांख्य आणि योगाचा समन्वय महाराजांनी कसा सांगितला ते बघितलं. आता न्याय आणि वैशेषिक ही पुढची जोडी, म्हणजे क्रमशः सुरुवातीला न्याय वैशेषिक जोडी सांगितली जाते, पण ग्रंथामध्ये महाराजांनी या क्रमाने सांगितलेलं आहे. आता न्याय आणि वैशेषिक मध्ये काय बघूया. न्यायशास्त्र हे गौतमांनी सांगितलेलं आहे, गौतम प्रणीत आहे. आणि वैशेषिक शास्त्र हे कणादांनी सांगितलेलं आहे, कणाद प्रणीत आहे. याच्यावर महाराजांचे ग्रंथ आहेत का? आहेत, थोडेच आहेत. न्यायसूत्राने नावाचा एक ग्रंथ आहे, पत्रव्यवहार आहे, आणि आणखी एक ग्रंथ त्यांनी लिहायला घेतला पण महाराजांचा अवतार समाप्ती झालेली आहे. काय आहे न्यायशास्त्रामध्ये? न्यायशास्त्र म्हणजे ज्याचा संबंध साधारणपणे नीतीशी येतो, आणि वैशेषिकाचा संबंध खास करून तर्काशी येतो. बघा, ज्ञानेश्वरी ज्यांनी बारकाईने वाचले असन त्यांनी सुरुवातीला श्री गणेशाचं पहिल्या अध्याय जे माऊलींनी वर्णन केलेलं आहे, शरद देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरती आयुधे हाती तरी तर्कुतोची फरशू. तर्क विच्छेद करणारा तर्करूपी फरशू म्हणजे वैशेषिक दर्शन कणादांचं. आणि नीतिभेदू अंकुशू, अंकुश संयम नीतिमत्ता हे शिकवणारा, आध्यात्मिक नीतिमत्ता असो व्यावहारिक असो, हा आहे न्यायशास्त्र गौतम प्रणीत. सांगायचं काय, न्यायशास्त्रामध्ये 4 प्रमाणे आहेत आणि वैशेषिक शास्त्रामध्ये 2च प्रमाणे आहेत. म्हणून वैशेषिक दर्शन जरा आत्ताच्या भौतिकवादाशी जास्त जवळचं वाटतं. वास्तविक वैशेषिक शास्त्राला पूरक न्यायशास्त्र आहेच, म्हणजे तर्काशिवाय ज्ञान सिद्ध होत नाहीये. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शाब्द हे 4 प्रमाणे न्यायशास्त्राचे आहेत. तर प्रत्यक्ष आणि अनुमान ही 2च प्रमाणे वैशेषिक दर्शनाचे आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला जगामध्ये वावरताना, सगळ्या घटना घडताना, सगळ्याचे म्हणजे आपण विचार करत असताना प्रत्यक्ष आणि अनुमानाचा जास्तीत जास्त वापर करत असतो. जुन्या काळामध्ये म्हणजे या वैदिक शास्त्र काळामध्ये आर्यांचे भौतिक शास्त्र प्रगत होते. किती प्रगत होते थोडक्यात उल्लेख केलाय महाराजांनी पुढे. पण जशी इंग्रजांची नवीन शिक्षण पद्धती आली तशी भारतीय ही न्याय वैशेषिकाची भौतिक शास्त्राची पद्धत मागे पडली. महाराजांनी कळकळीने सांगितलेलं आहे विद्वानांना की तुम्ही तुमची जरा बुद्धी इथे घासा. जरा सगळ्या संस्कृत तज्ञांना महाराजांनी विनंती केली की न्याय आणि वैशेषिक दर्शनाचा मूळ पदांचा पुन्हा एकदा बारकाईने अभ्यास करा. या शास्त्राचा विचार जर केला, वैशेषिक शास्त्राचा जर विचार केला, ते जर शास्त्र जर पुन्हा उजळलं तर आपला भारत देश पुन्हा श्रेष्ठतेला पोचेल. म्हणजे काय झालंय की अर्धवट धार्मिक लोक आणि तरुण शास्त्रज्ञ यांनी हा अभ्यास पुन्हा केला पाहिजे. न्याय शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र हे सगळं वेदांताला पूरक आहे. आणि हे न्यायशास्त्र जर विचार केला तर वेदांत आणि सांख्याला पूरक आहे. म्हणून महाराजांनी सांगितलंय श्रवण, मनन, निधिध्यासन शास्त्रानुसार कसं करावं. श्रुतीनुसार वेदांताचे श्रवण करावे, म्हणजे वेदांतानुसार श्रुतीनुसार वेदांताचे श्रवण करावे. न्यायातील अनुमानाने त्याचं मनन करावं आणि योगाच्या प्रक्रियेने त्याचा निधिध्यास करावा. मग आपल्याला आत्मज्ञान होत असतं.
पण थोडक्यात वेदांतापेक्षा न्यायशास्त्र जरी गौण असले तरी सुद्धा भौतिकदृष्ट्या हे शास्त्र जगात सर्वात जुनं शास्त्र आहे. हेच खरं आर्य भौतिक शास्त्र आहे असा गौरव श्री गुलाबराव महाराजांनी केलेला आहे. ह्या न्यायशास्त्रातून मटेरियल सायन्स संबंधी नवीन शोध लावावेत तेवढी शक्ती आपल्या भारतीय न्यायशास्त्रात आहे. पण महाराजांना जाऊन जवळजवळ 100 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा अजूनही महाराजांच्या सूचनेप्रमाणे कुणीही ह्या न्याय आणि वैशेषिक दर्शनाचा म्हणावा असा अभ्यास केलेला दिसत नाहीये. न्यायशास्त्राच्या आधाराने त्या काळामध्ये कोणते कोणते शोध लागले गेले होते हे स्वतः महाराज सांगतात त्यांच्या ग्रंथामध्ये. गणित, साऊंड थिअरी, रेडियम, प्रकाशाचं परावर्तन, इलेक्ट्रॉन थिअरी, इथर वायू म्हणजे कंप पावणारा इथर म्हणजे वायू आणि स्थिर असणारा इथर म्हणजे आकाश, असं वायू आणि आकाश म्हणून इथर, गती, उष्णता, प्रकाश यांची माहिती, धातुशास्त्र आणि मुख्य म्हणजे विमान विद्या. हे विमान विद्या पूर्वी होती आपल्याची कल्पना आहे. श्रीरामाच्या काळामध्ये पुष्पक नावाचं विमान होतं. तसेच भौतिक शास्त्राच्या पुनर्निर्मितीसाठी महाराजांनी अभ्यासासाठी अनेक ग्रंथ सांगितलेले आहेत. ते मूळ ग्रंथामध्येच आपण बघा. जर या न्याय आणि वैशेषिक दर्शनाचा खरंच सूक्ष्मतेने अभ्यास करायचा असेल तर महाराजांनी जवळजवळ 15 ते 20 संदर्भ ग्रंथ सांगितलेले आहेत. ते आपण त्यांच्या ग्रंथातून पहा. दोन्ही शास्त्रांचा अभ्यास का करायचा, न्याय आणि वैशेषिक शास्त्राचा अभ्यास, तर अभ्युदय आणि निःश्रेय साधावं म्हणून. आपला भारत मागे पडला याचं कारण आपण या शास्त्रांना विसरलो. न्याय आणि वैशेषिक दर्शनाला आपण ह्या इंग्रजांच्या पुढारलेल्या पण केवळ जड भौतिकवादाला आपण भुललो आणि त्याच्यामुळे आपलं मूळचं असलेलं जे दर्शन आहे हे दर्शन लोपलं गेलेलं आहे. म्हणून महाराजांनी विनंती केलेली आहे की आपल्या जुन्या असलेल्या काही संदर्भाचा अभ्यास करून आपण ही दर्शनं, ही शास्त्र पुनर्स्थापित करा, पुन्हा उजळणं आवश्यक आहे. आता शेवटच्या 2 दर्शनांचा विचार करून आपण थांबणार आहोत. विषय फार मोठा आहे. आपल्याला खरं पाहता गुलाबराव महाराजांचा हा विषय संपूर्ण सांगणं हे काही एका सत्रातलं काम नाहीये. थोडक्यामध्ये त्याचा विचार करायचा आहे. अजूनही काही महत्वाच्या ग्रंथांचा विचार आपल्याला पुढे पुढे करायचा आहे. पण आज आपण केवळ ह्या 6 दर्शनांची महाराजांनी कशी उकल केलेली आहे आणि उकल करूनही त्यांच्यामध्ये परस्पर समन्वय कसा साधलेला आहे ते देखील आपण आता पाहत आहोत. तर आता पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा याबद्दल श्री महाराज काय म्हणतात बघूया. मीमांसा म्हणजे काय? मीमांसा म्हणजे जे वेगळं वेगळं पडलेलं होतं, अलग अलग झालेलं होतं, त्याची योग्य ती संगती लावणं याला मीमांसा करणं म्हणतात. म्हणजे कसं होते का, श्रुतीमध्ये अनेक वेगवेगळे विचार आलेले आहेत, परंतु त्यांची संगती लावता यायला पाहिजे. मग त्या विचारांची संगती लावून योग्य अर्थ सांगणे याला मीमांसा म्हणतात. मग हे सांगत असताना पूर्वमीमांसेने प्रामुख्याने वैदिक श्रुती कर्मपर आहेत असं सांगितलं. जास्त जोर त्यांनी कर्मकांडावरती दिलेला. कर्मपरच आहे ते सांगतात. वैदिक श्रुती ह्या कर्मपरच आहेत. वेदांताने मात्र सांगितलं की त्याच्यातील काही श्रुती ह्या ज्ञानपरक आहेत. अर्थात कसे म्हटले का, एकातून दुसरा हा परिणत झालेला असतो. म्हणजे सांख्यशास्त्राची गरज म्हणून योगशास्त्र निर्माण झालेलं आहे. न्यायासाठी म्हणून वैशेषिकाची गरज आहे. तसं ह्या पूर्वमीमांसाच्या पूर्णतेसाठी उत्तर मीमांसेची गरज आहे. बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी जे गणेशाचं सांग वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या 1ल्या अध्यायामध्ये, तर ज्ञानेश्वरीच्या 1ल्या अध्यायामध्ये माऊलींनी जे गणेशाचं सांग वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये पूर्व उत्तर मीमांसा दोन्ही लागताती श्रवणस्थानी. इथे प्रत्यक्ष गुलाबराव महाराज हे सांगतात की पूर्वमीमांसा कर्मकांडाची विस्तारपूर्वक सांगितली गेली. का सांगितली गेली त्याचं कारण आता आपण पाहणार आहोत पुढे. वेदांताने कर्मफळाची इच्छा नसणारा वेदांत सांगितला आणि कर्मफळाची इच्छा असणाऱ्याला पूर्वमीमांसा आहे.
उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत. कोणासाठी? ज्याला कर्मफळाची इच्छा राहिलेली नाही, फक्त तीव्र मुमुक्ष प्राप्त झालेलं आहे आणि मोक्ष हवाय, त्याच्यासाठी वेदांत आहे. परंतु अजून ज्याच्या वासना शिथिल झालेल्या नाहीत, अजूनही ज्याला अनेक काहीतरी हवं आहे असं वाटते संसारातलं, त्यांच्यासाठी अजून तो वेदांताचा अधिकारी नसतो. मग त्यांच्यासाठी पूर्वमीमांसा सांगितलेली आहे. म्हणून काही महाभाग या दोन मीमांसामध्ये, जसं सांख्य आणि योगामध्ये, हठयोगामध्ये, राजयोगामध्ये विरोधाभास दाखवतात, तसं इथं सुद्धा पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा एकमेकाच्या विरुद्ध आहे असं विधान करून मोकळे होतात. तसं नाहीये, समन्वय साधतात महाराज. इथं काय होतं, उत्तर मीमांसेचे अधिकारी वेगळे, ते तीव्र मुमुक्षु असावे लागतात, आणि पूर्वमीमांसेचे अधिकारी वेगळे, की ज्यांना स्वर्ग फलप्राप्तीची अजून इच्छा आहे. मग इथे सुद्धा पूर्वमीमांसकालाने एक महत्वाची गोष्ट केली, ती अशी केली की माणसाला त्याने इहलोकातल्या नव्हे तर परलोकातल्या फळांकडे आकर्षित केलं. म्हणजे स्वर्गात तुम्हाला अमुक अमुक फळ मिळेल वगैरे असं सांगितलं. का बरं असं सांगितलं? तर ह्या कर्म, तो कर्मकांड, तो आचरण, त्याची फळं, ती फळं भोगणं, त्याच्यामुळे जन्ममरणाची परंपरा भोगणं, कधीतरी त्याचे डोळे उघडतील ना या जीवाचे, अरे आपण किती काळ करायचे, किती वेळा ह्या कर्मकांड करायचं, का त्याची फळं भोगायची, का त्या स्वर्गामध्ये जायचं, पुनरपि जननम पुनरपि मरणम, काच ह्या संस्कृतीमध्ये पण अडकायचं. अव स्वर्ग फळ असलं म्हणून काय झालं, क्षीणे पुण्ये मर्ते लोकम विशांती, सवेची पुण्याची पावती सरे, इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका, मौली वर्णन करतात. व इंद्र असला म्हणून काय झाला, त्याचं पुण्य संपलं की त्याला मनुष्य योनीमध्ये ढकलला जातो, ब्रह्मदेव सुद्धा सुटणार नाही, तर आपण कोण लागून गेलं. पण काय होतं, सुरुवातीला ही जी काही कामवासना प्रेरित, कामवासना म्हणजे मी वेगळ्या अर्थाने म्हणत नाही, कामना, कामनेने प्रेरित झालेले जी लोक असतात की ते स्वर्गाची इच्छा करतात. मग काही काळाने त्यांना उपरती होऊ शकते, कदाचित 2-3 जन्मामध्ये, अनेक काही जन्मामध्ये उपरती होते. मग ते हळूहळू ह्या कर्मफळापासून बाजूला होऊन, विरक्त होऊन आपोआपच पुढे वेदांताचे अधिकारी होतात. याचा अर्थ काय होतं बघा, एक महत्वाचं गमक सांगितलंय. माणसामध्ये म्हणजे ज्यांना वेदांताचं तीव्र इच्छा आहे, वेदांताची तीव्र इच्छा आहे, भक्ती आणि वेदांताची, समजायचं त्यांनी मागील 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 जन्मात तो या सकाम शास्त्रांचा अनुष्ठान करून मोकळा झालेला आहे. आता त्याला भक्ती आणि वेदांताची, ज्ञानाची त्याला इच्छा निर्माण झालेली आहे. म्हणून पूर्वमीमांसाचा अधिकारी हा कनिष्ठ सांगितलाय, तर उत्तर मीमांसेचा अधिकारी हा उत्तम सांगितलेला आहे. महाराजांनी या पूर्वमीमांसेचे काही विषयांचं खंडन केलेलं आहे, पण मंडन सुद्धा पुढे केलेलं आहे. अनिश्वरवाद, यज्ञ हिंसा, मंत्ररूप देवतेचे विषय झालेला वाद, हे महाराजांनी दूर केलेले आहे. पूर्वमीमांसातून काही महत्वाच्या गोष्टी महाराजांनी स्वीकारलेल्या आहेत किंवा त्या स्वीकारा म्हणून सांगितलंय. कोणत्या? तर पूर्वमीमांसाने तत्वमसी या महावाक्याचा वेदांतपर अर्थ सांगितलेला आहे. याशिवाय ज्याच्या साह्याने ज्ञानाची मीमांसा करता येते, ती जे लक्षणा, जहदाजहद लक्षणा आणि श्रुतींची सूक्ष्म संगती, ह्या गोष्टी पूर्वमीमांसाकडून स्वीकारणे योग्य आहेत. पण पुढे अनिश्वरवाद जरी पूर्वमीमांसेमध्ये ईश्वर मांडला नसला तरी सुद्धा महाराज सांगतात की पूर्वमीमांसेने जी काही कर्मकांडाची परंपरा सांगितली आहे, तिचं मूळ सूत्र जर आपण शोधत गेलो तर आपण पुरुषापर्यंत पोहोचू. म्हणजे कुठे? सांख्यांच्या पुरुषापर्यंत पोहोचू. मग पुरुषापर्यंत तरी कसा आला? म्हणजे आपोआपच आपण ईश्वराकडे जाऊ. म्हणजे वरवरून जरी हा अनिश्वर रूप दिसत असलं तरी मुळाकडे गेला असता ईश्वर तत्वच त्याच्यामध्ये आहे, असा समन्वय महाराजांनी इथं करून दिलेला आहे. शिवाय त्यांनी असं म्हटलेलं आहे की वेदांची उत्पत्ती ही अनादी आहे असे निरीश्वर मीमांसक म्हणतात, आणि वेदांची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून आहे असे ईश्वर मीमांसक म्हणतात. काय फरक पडत नाही. समजा ब्रह्मदेवापासून जर वेदांची उत्पत्ती आहे, मग ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? मग त्याला कोणी निर्माण केलं? शेवटी आपण अव्यक्तामध्ये, म्हणजे ज्याला आपण निर्गुणामध्ये आपण जाऊन पोहोचू शकतो. म्हणजे शेवटी काय? सगुण निर्गुण ऐक्य इथं आहे. वेद अपौरुषय आहेत, त्यामुळं वेद अपौरुषय असं म्हटलेलं आहे.
हे दोन्ही मीमांसकांनी मान्य केलेलं आहे. एक मुद्दा असा होता की देवता विग्रहवान की मंत्ररूप आहेत. आता समजा आपण आपण देहवान आहोत. आपण एकाच ठिकाणी असू शकतो, अनेक ठिकाणी असू शकत नाही. परंतु देवता ह्या मंत्ररूप असतात, त्यांचा विग्रह हा मंत्ररूप असतो. आपला देह विग्रह हा कसा असतो, पंचमहाभूतांचा नाशिवंत असतो. परंतु देवतांचा विग्रह हा मंत्ररूप असतो. म्हणून समजा आता नवरात्र चालू आहे आणि समजा 10 गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नवचंडी याग सुरू केलेला आहे. मग आपल्यासारखा सामान्य माणूस एकाच ठिकाणी जाऊ शकेल, पण देवता मंत्ररूप असल्यामुळे 10च्या 10 ठिकाणचा आविर्भाग एकाच वेळेस एकाच देवतेला प्राप्त होऊ शकतो. म्हणजे मंत्ररूप असलेल्या देवतेचं स्वरूप सांगितलेलं आहे. आणि दुसरं असं की रामकृष्णादी अवतार हे युगायुगामध्ये पुन्हा पुन्हा हे युगाचं चक्र नेहमीक्रम पुन्हा पुन्हा चालू होत राहत असतं. म्हणजे हे युगायुगांचं जे रोटेशन ज्याला म्हणतात ते पुन्हा 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 नेहमी आहे तसं चालू राहत असतं, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग जो अर्थवाद मांडलेला आहे त्या अर्थवादाचं खंडन महाराजांनी केलेलं आहे. गुणवाद, अनुवाद आणि भूतार्थवाद हे तिन्ही अर्थवाद भगवंताच्या नामाला लागू होत नाही, हा महत्वाचा मुद्दा ह्या मीमांसेच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलेला आहे. म्हणजे नाम हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याला गुणवाद लागू होत नाही, अनुवाद लागू होत नाही, भूतार्थवाद लागू होत नाही. म्हणजे बघा, कनिष्ठात श्रेष्ठाचे गुण सांगणे, कनिष्ठात श्रेष्ठाचे गुण सांगणे हा गुणवाद आहे. म्हणजे एखाद्याला म्हटलं बघा त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी आहे, चेहरा कनिष्ठ, आणि श्रेष्ठत्व कोणाचं त्याचं उपमा कोणाची दिली, सूर्याची. म्हणजे नाम हे अमक्या तमक्यासारखं श्रेष्ठ आहे नाही, गुणवाद नामाला लागू होत नाही. नाम हे श्रेष्ठच आहे, सर्व अंगाने नाम श्रेष्ठ आहे. मग ते कसंही घ्या, महाराज सांगतात कसंही घ्या, म्हणजे जाणत्याने घ्या, अजाणत्याने घ्या, कसंही घ्या, पाप्याने घ्या, पुण्यवंताने घ्या, नाम हे श्रेष्ठच आहे, त्याला गुणवाद लागू होत नाही. कुठलाही अर्थवाद नामाच्या ठिकाणी नाहीये. बरं, अनुवाद, दुसऱ्या प्रमाणाने अर्थ कळणे म्हणजे अनुवाद. म्हणजे अग्नी हे थंडीचे औषध आहे दुसऱ्या प्रमाणाने, म्हणजे थंडीचं औषध सांगण्यासाठी अग्नी सांगावं लागला. दुसऱ्याचं महत्व घेऊन दुसऱ्याचा वापर करून नामाचं महत्व सांगता येत नाही. नाम हे स्वयंसिद्ध आहे, नामाचं महात्म्य अबाधित आहे. आणि भूतार्थवाद म्हणजे ह्या काळात अमुक अमुक गोष्ट होऊन गेली, नामाचं असं सांगतात नाही की एकेकाळी नाम श्रेष्ठ होतो आणि मग ते मध्यंतरी कनिष्ठ झालं, असं नाही. नाम हे अखंड सर्व काळ असतं. अशा प्रकारचा अर्थवादाचं खंडन नामाच्या बाबतीत पूर्वमीमांसेतलं महाराजांनी करून टाकलेलं आहे. पूर्वमीमांसेमध्ये जे यज्ञीय हिंसा होत होती सांगितलं जातं, यज्ञासाठी पशु हनन केलं जात होतं, महाराजांनी सांगितलेलं आहे. खरं पाहता, खऱ्या अर्थाने पाहता पूर्वमीमांसेमध्ये यज्ञामध्ये हिंसा करा असं मुळीच सांगितलेलं नाहीये. सात्विक यज्ञ करा असं सांगितलेलं आहे. प्रतिकात्मक रूपाने ती हिंसा सांगितली होती, पण पुढे अर्धवट धार्मिक लोकांनी आणि पुढच्या ज्या असलेल्या विकृत बुद्धीच्या लोकांनी ह्याच्यातले विकृत अर्थ करून टाकलेले आहे. म्हणून पूर्वमीमांसेप्रमाणे आधी साधकाने कर्मकांड करावा आणि मग चित्त विरागी करून घ्यावं आणि मगच वेदांताकडे अर्थात उत्तर मीमांसाकडे वळावे. त्या उत्तर मीमांसेचा थोडक्यात विचार पाहूया. तर महाराज सांगतात की उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत, याच्यात निर्गुण ब्रह्माचंही प्रतिपादन केलेलं आहे आणि सगुण ब्रह्माचं सुद्धा प्रतिपादन केलेलं आहे. तर निर्गुण ब्रह्माचं प्रतिपादन कसं केलंय, तर अस्तितावत ब्रह्म नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावम. म्हणजे ब्रह्म कसं आहे, नित्य आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, असं त्याला म्हटलेलं आहे. हे झालं निर्गुणाचं वर्णन. आणि सर्वज्ञम सर्वशक्ती समन्वितम हे सगुण ब्रह्माचं वर्णन. असं दोन्हींचाही समन्वय वेदांत शास्त्राने केलेला आहे. निर्गुणाच्या भेटीला जायचं असं तर सगुणाचं साह्य घेऊनच जावं लागतं. तेव्हा
सुरुवातीला व्यतिरेक करावा आणि मग अन्वय साधावा. हे वेदांताचं मुख्य असलेलं मर्म महाराजांनी सांगितलेलं आहे. कसं बघा, खरं पाहता ब्रह्माची अनुभूती घ्यायची असेल तर आधी जगाचा व्यतिरेक करून टाका. म्हणजे जगातली जेवढी नामरूपी आहेत ती सगळी नामरूपे मिथ्या आहेत. हा पक्का सिद्धांत मनावरती बिंबवा. म्हणजे व्यतिरेक कोणाचा करायचा? जगाचा व्यतिरेक करायचा आहे. आणि मग ब्रह्म काय आहे ते, म्हणजे व्यतिरेक ज्ञानादी ब्रह्म समजून घ्या. नंतर मग अन्वय करायचा. अन्वय कसा करायचा? तर जे ब्रह्म मला कळलं तेच जगामध्ये आहेत, तेच नामरूपाने नटलेलं आहेत, तेच तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहेत, तेच 4,84 लक्ष योनीमध्ये आहेत, ते सर्व विश्वब्रह्मांडामध्ये आहेत, ते सर्व सूर्यचंद्र तारे सर्वांमध्ये आहेत. म्हणजे आधी सुरुवातीला ह्या नामपसाऱ्याचा व्यतिरेक करायला सांगितला, फक्त ब्रह्म झालं. आणि मग तेच ब्रह्म सर्वांमध्ये व्यापलेलं आहे. ते ब्रह्म पुन्हा व्यतिरेक केलेल्या नामरूपामध्ये आणणं याला म्हणतात अन्वय. अशा प्रकारे या षडदर्शनांचा विचार प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी केलेला आहे. आपण ह्या ग्रंथांचं अध्ययन करणं आवश्यक आहे. तेव्हा याच्यानंतर आपण आणखी काही महत्वाच्या असलेल्या ग्रंथांचा 1-2 व्याख्यानामध्ये विचार करणार आहोत. तर इथे मी माझी प्रवचन सेवा समारोप करत आहे. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषानी मजद्यावे असायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया दाना सुखिया